आधार कार्डचा गैरवापर झाल्याची बतावणी करून अलिबागमधील गोंधळपाडा येथील एका महिलेला एका जबाबदार अधिकाऱ्याच्या नावाचा गैरवापर करून 40 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे। शनिवार दिनांक 4 मे रोजी रात्री मोबाईलवर कॉल करून ही फसवणूक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। यात सायबर गुन्हेगारांची विश्वास नांगरे पाटील यांच्यासारख्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे नाव घेतल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे। फिर्यादी महिला तिच्या घरात असताना अचानक रात्री 9 वाजण्याच्या सुमारास व्हॉट्सअप कॉल अज्ञात व्यक्तीने केला। टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया मधून बोलत असल्याचे सांगून तुमच्या आधार कार्डचा गैरवापर झाला आहे, मोबाईल फोन बंद होणार आहे असे त्याने सांगितले। त्यानंतर हा कॉल ट्रान्सफर केल्याचे भासवले। त्याच नंबरवर दीक्षित एडाम आणि विश्वास नांगरे पाटील हे पोलीस अधिकारी बोलत असल्याचे सांगत तिचा विश्वास संपादन केला। फिर्यादी महिलेवर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल असून ईडी, आरबीआय, मुंबई पोलीस यांच्याकडील गुन्ह्यात अटक वॉरंट असल्याची भीती निर्माण केली। ईडी व इतर यंत्रणेच्या भीतीने ती महिला बोलकी झाली। जाळ्यात अडकल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी त्या महिलेची बँकेतील सर्व माहिती घेऊन तिच्या बँक खात्यातून परस्पर ऑनलाईन 40,73,719 रुपये काढून घेतले। फसवणूक झाल्याचे लक्षात येण्यापूर्वी चोरट्यांनी तिच्या बँक खात्यावर ऑनलाईन दरोडा टाकून आर्थिक लूट केली। या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दिवसेंदिवस संगणक, मोबाईल व इंटरनेटचा वाढता वापर आणि त्या अनुषंगाने सायबर गुन्ह्यांमध्ये होणारी वाढ ही अतिशय चिंताजनक आहे। या गुन्ह्यांना जिल्ह्यातील प्रौढ व्यक्ती, वयोवृद्ध नागरिकांसह तरुणाई देखील कळत नकळत बळी पडत आहे। सध्याच्या काळात बहुतांश आर्थिक व्यवहार ऑनलाईन होत आहे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।